बुद्ध किंवा कार्ल मार्क्स? आणि भगवंतांनी त्याबद्दल असे विधान का केले आहे? कारण पोथपादा, तो प्रश्न फायदेशीर आहे, तो धम्माशी संबंधित आहे आणि योग्य आचरणाची सुरुवात अनासक्ती, वासनांपासून शुद्धी, शांतता, हृदयाची स्थिरता, यथार्थ ज्ञान, मार्गाच्या उच्च टप्प्यांची अंतर्दृष्टी आणि निर्वाण यांच्याकडे नेणारा आहे. म्हणूनच पोथपादा, मी त्याबद्दल ते विधान केले आहे. भाषा वेगळी असली तरी अर्थ तोच आहे. जर दुःख ह्या शब्दाऐवजी शोषण हा शब्द वापरला तर बुद्ध मार्क्सपासून वेगळे ठरत नाही. खाजगी मालमत्तेच्या प्रश्नावर बुद्ध आणि आनंद यांच्यातील संवादातील खालील उतारा अत्यंत बोधप्रद आहे. आनंदाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध म्हणाले, मी असे म्हटले आहे की लोभ हा मालकी हक्कामुळे किंवा वस्तू बाळगण्यामुळे निर्माण होतो. आता आनंद हे कसे घडते ते अशा प्रकारे समजून घेतले पाहिजे जिथे कोणाकडेही किंवा कशाचीही कोणत्याही प्रकारची मालकी किंवा ताबा नाही, तिथे मालकी हक्कच नसल्यामुळे त्या मालकी हक्काच्या अभावामुळे लोभाचा उदय होईल का? होणार नाही भगवंता. म्हणून आनंदा, मालकी भाव किंवा माझेपण हेच लोभाचे मूळ, आधार, उग आणि कारण आहे. 31 मी असे म्हटले आहे की आसक्ती हे मालकी भावाचे कारण आहे. आता आनंदा, ते कसे आहे हे अशा प्रकारे समजून घेतले पाहिजे, जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही गोष्टीबाबत कसल्याही प्रकारची आसक्ती दर्शवली नाही तर त्या आसक्तीच्या अभावामुळे मालकी भाव निर्माण होईल का? नाही भगवंता. म्हणून आनंदा, आसक्ती हेच मालकी भावाचे मूळ, आधार, उग आणि कारण आहे. चौथ्या मुद्द्यासाठी कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही. या विषयावर भिक्खू संघाचे नियम सर्वोत्तम पुरावा ठरतील. नियमांनुसार एका भिक्खूकडे केवळ खालील 8 वस्तूंचीच खाजगी मालमत्ता असू शकते, त्यापेक्षा अधिक नाही. त्या 8 वस्तू अशा आहेत: 1, 2, 3 दैनंदिन वापरासाठी 3 चीवर, वस्त्रे. 4 कमरेभोवती बांधण्याचा पट्टा, कंबरपट्टा. 5 भिक्षापात्र. 6 वस्तरा. 7 सुई. 8 पाणी गाळण्याचे वस्त्र, गाळणी. शिवाय भिक्खूला सोने किंवा चांदी स्वीकारण्यास सक्त मनाई होती, कारण सोन्या चांदीच्या बदल्यात तो स्वतःकडे ठेवण्यास परवानगी असलेल्या त्या 8 वस्तूंव्यतिरिक्त इतर काहीतरी विकत घेऊ शकला असता. हे नियम रशियातील साम्यवादातील नियमांपेक्षाही अधिक कठोर आहेत. साधने. आता आपण साधनांकडे वळूया. बुद्धांनी प्रतिपादन केलेल्या साम्यवादाची, कम्युनिझम, अंमलबजावणी करण्यासाठीची साधने अगदी निश्चित होती. या साधनांचे 3 भागात वर्गीकरण करता येईल. पहिला भाग म्हणजे पंचशीलांचे पालन करणे. बुद्धत्व प्राप्तीमुळे एका नवीन विचारसरणीचा, धम्माचा उदय झाला. या विचारसरणीत बुद्धांना भेडसावणाऱ्या समस्येच्या निराकरणाची गुरुकिल्ली होती. या नवीन विचारसरणीचा पाया म्हणजे जग हे दुःख आणि क्लेशांनी भरलेले आहे ही वस्तुस्थिती होय. ही केवळ नोंद घेण्याजोगी बाब नव्हती, तर कोणत्याही मुक्तिमार्गाच्या योजनेत तिला सर्वात महत्त्वाचे आणि प्राथमिक स्थान देणे आवश्यक होते. बुद्धांनी या वस्तुस्थितीच्या स्वीकृतीलाच आपल्या विचारसरणीचा प्रारंभबिंदू मानले.
जर या विचारसरणीचा काही उपयुक्त उद्देश साध्य करायचा असेल तर हे दुःख आणि क्लेश दूर करणे हेच तिचे मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट असायला हवे असे बुद्धांना वाटत होते. या दुःखाची कारणे काय असू शकतात याचा शोध घेताना बुद्धांना आढळले की त्याची केवळ 2च कारणे असू शकतात. मानवाच्या दुःखाचा आणि क्लेशांचा काही भाग हा त्याच्या स्वतःच्याच चुकीच्या वर्तणुकीचा परिणाम होता. दुःखाचे हे कारण दूर करण्यासाठी त्यांनी पंचशीलांच्या पालनाचा उपदेश केला. पंचशीलांमध्ये खालील गोष्टींचे पालन समाविष्ट होते. 1. कोणत्याही सजीवाची हत्या न करणे किंवा त्याच्या विनाशाला कारणीभूत न होणे. 2. चोरी न करणे म्हणजेच फसवणूक किंवा बळाचा वापर करून दुसऱ्याची मालमत्ता हस्तगत न करणे किंवा स्वतःकडे ठेवणे. 3. असत्य न बोलणे. 4. कामवासनेपासून अनैतिक लैंगिक आचरणापासून दूर राहणे. 5. मादक पेयांचे सेवन करणे. बुद्धांच्या मते जगातील दुःख आणि क्लेशांचा काही भाग हा मानवाचा मानवाप्रती असलेल्या विषमतेचा, अन्याय वागणुकीचा परिणाम होता. ही विषमता कशी दूर करायची? मानवाचा मानवाप्रती असलेला हा अन्याय किंवा विषमता दूर करण्यासाठी बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा नोबल एटफोल्ड पाथ उपदेश केला. आर्य अष्टांगिक मार्गाचे घटक खालील प्रमाणे आहेत. 1. सम्यक दृष्टी, योग्य दृष्टिकोन म्हणजेच अंधश्रद्धेपासून मुक्ती. 2. सम्यक संकल्प, योग्य उद्देश जे उच्च दर्जाचे आणि बुद्धिमान व निष्ठावान पुरुषांना शोभणारे असतील. 3. सम्यक वाचा, योग्य वाणी म्हणजेच प्रेमळ, स्पष्ट आणि सत्यपूर्ण. 4. सम्यक कर्म, योग्य आचरण म्हणजेच शांततापूर्ण, प्रामाणिक आणि शुद्ध. 5. सम्यक आजीविका, योग्य उपजीविका म्हणजेच कोणत्याही सजीवाला इजा किंवा दुखापत पोहोचवणे. 6. सम्यक प्रयत्न, इतर 7 अंगांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न. 7. सम्यक स्मृती म्हणजे जागृत आणि सक्रिय मनाने वागणे. आणि 8. सम्यक समाधी किंवा चिंतन म्हणजे जीवनातील गहन रहस्यांवर गांभीर्याने विचार करणे. आर्य अष्टांगिक मार्गाचे उद्दिष्ट पृथ्वीवर धर्मराज्याची, न्याय व सदाचारी राज्याची स्थापना करणे आणि त्याद्वारे जगातून दुःख व नैराश्य नाहीसे करणे हे आहे. धम्मसंदेशाचा 3रा भाग म्हणजे निर्वाण सिद्धांत. निर्वाण सिद्धांत हा आर्य अष्टांगिक मार्ग सिद्धांताचाच एक अविभाज्य भाग आहे. निर्वाणाशिवाय अष्टांगिक मार्गाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किंवा साध्यता होऊ शकत नाही. निर्वाण सिद्धांत हे स्पष्ट करतो की अष्टांगिक मार्ग आचरणात आणण्याच्या मार्गात कोणती आव्हाने किंवा अडथळे येतात. या अडथळ्यांमध्ये प्रामुख्याने 10 अडथळ्यांचा समावेश होतो. बुद्धांनी त्यांना 10 आस्वस किंवा बंधने, फेक्टर्स हिंड्रान्सेस असे संबोधले आहे.